नमस्कार, स्वागत आहे आपलं शीर्षकोनमध्ये। आज आपण उपवासासाठी मस्त अशी भगरीची खीर बनवणार आहे। तर काही लागते टेस्टी आणि करायला खूप सोपी अशी ही रेसिपी आहे। इथं मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे, त्यालाच वरई पण म्हणतात। तर इथं मी छोटी वाटी घेतलेली आहे, कारण भगर शिजवल्यानंतर क्वांटिटी जास्त होते, त्यामुळे अर्धी वाटी फक्त घेतलेली आहे। आता आपल्याला हे 1 ते 1.5 तास भिजत ठेवायचं आहे। तर बघा 1 तासानंतर इथं आपल्या भगर ही चांगली व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता आपण कढईमध्ये 2 ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे आणि ज्या ग्लासने आपण दूध घेतलेलं आहे त्याच ग्लासने 1 ग्लास आपण पाणी टाकून घेऊया। तुम्ही इथं कम्प्लीटली दुधाचा वापर करू शकता किंवा मग निम्म दूध आणि निम्मा पाण्याचा वापर केला तरीही चालेल। इथं गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरती आपण एक उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला भगर टाकून घ्यायची आहे। तर इथं आपल्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण भगर टाकून घेऊया। तर भगर टाकल्यानंतर इथं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते चिकटणार नाही। तर इथं आता 1-2 मिनिटानंतर बघा मिश्रण आपलं चांगलं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम लो ठेवायची आहे आणि 5 ते 6 मिनिटं चांगलं खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे, कारण आपण भगर भिजवलेली आहे त्यामुळे जास्त टाइम लागत नाही। इथं मी केशरचे धागे टाकून घेतलेले आहेत, ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरीही चालतील। तर इथं बघा 5 ते 6 मिनिटानंतर मस्त अशी आपली खीर दाटसर झालेली आहे। आता आपण इथं इलायची पावडर, शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आहे आणि त्याचबरोबर काजू बदामाचे काप आणि 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे। तुम्ही शेंगदाण्याचं कूट जर टाकणार असेल तर जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं भरड ठेवायचं आहे। तर बघा इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांनी शिजवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण साखर टाकणार आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, थोडी कमीच आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे फक्त 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण इथं आपली खीर तयार झालेली आहे। आणि साखर सगळ्यात शेवटीच टाकायची आहे, कारण कधी-कधी पूर्ण दुधाचा वापर केलेला असेल तर दूध फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे शेवटी टाकायचं आहे। तर इथे बघा मस्त अशी ही खीर तयार झालेली आहे। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।